ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ, ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ. ಹರಿವೆ ನೀನು ನಮ್ಮ ಪಾಪ ನಿತ್ಯ ಗುರುವರ, ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ. ಆರನೆಯ ಅವತಾರದಿ ಬಂದೆ ನೀನು ಭೂಮಿಗೆ, ಕ್ರೂರ ಅರಸು ಕುಲವ ತರಿದು ಭುವಿಯ ಭಾರ ಇಳಿಸಿದೆ. ಆರನೆಯ ಅವತಾರದಿ ಬಂದೆ ನೀನು ಭೂಮಿಗೆ, ಕ್ರೂರ ಅರಸು ಕುಲವ ತರಿದು ಭುವಿಯ ಭಾರ ಇಳಿಸಿದೆ. ಧೀರನಾಗಿ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ತಾಯಿಯನ್ನೇ ವಧಿಸಿದೆ, ಕಾರುಣ್ಯದ ಮೂರ್ತಿಯಾಗಿ ಮತ್ತೆ ತಾಯನುಳಿಸಿದೆ. ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ, ಹರಿವೆ ನೀನು ನಮ್ಮ ಪಾಪ ನಿತ್ಯ ಗುರುವರ, ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ. ನಿನ್ನ ಉರಿವ ಕಣ್ಣ ನೋಟ ಸಾಧು ಜನಕ್ಕೆ ರಕ್ಷೆಯು, ನಿನ್ನ ನೀಳ ತೋಳ ಶಕ್ತಿ ದುಷ್ಟ ಜನಕ್ಕೆ ಭೀತಿಯು. ನಿನ್ನ ಉರಿವ ಕಣ್ಣ ನೋಟ ಸಾಧು ಜನಕ್ಕೆ ರಕ್ಷೆಯು, ನಿನ್ನ ನೀಳ ತೋಳ ಶಕ್ತಿ ದುಷ್ಟ ಜನಕ್ಕೆ ಭೀತಿಯು. ನಿನ್ನ ದಿವ್ಯ ಗಾಂಭೀರ್ಯಕ್ಕೆ ಸಾಟಿ ಯಾವುದಿಲ್ಲವು, ನಿನ್ನಂತಹ ಗುರುವೆ ನಮಗೆ ದಾರಿ ತೋರೋ ದೀಪವು. ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ, ಹರಿವೆ ನೀನು ನಮ್ಮ ಪಾಪ ನಿತ್ಯ ಗುರುವರ, ಪರಶುರಾಮ ನಿನ್ನ ನಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರ. ಸೃಷ್ಟಿಗೆ ಪ್ರತಿ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ವೀರನೇ ಕಷ್ಟ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ. चित्पावन संस्कृती नाही तर समाज हे समृद्धी होणे यशाचा दिसांतू अव्वल रीतींत अभिवृद्धी आमचे ते एक निटातू उजिरे बेलतंगडी चित्पावन ब्राह्मणर ಬಳಗ हे कलान संस्था ಕಳೆದ एक 13 वर्षावरती उजिरे बेलतंगडी व्याप्तींतू काम करीत. हे ಬಳगाचा अध्यक्ष मे तसांची कार्यदर्शी आणि गणेश शेंडे हे काम करीत. त्यांचं एक असं झालं की त्यामुळे चित्पावन समाजाचा एक दैनंदिन पंचायतना पूजा होतो, नाहीतर सत्यनारायण पूजा पश्चिम एक बुड्डाणा वेरीचं एक चित्पावन समाजाला हवासाला पूजा साहित्य पत्रित होतो, पल्लोस होतो, संविधास होतो. हे एक वाणी पुढलीला पिढीला कळासारखा एक वाणी एक लावणी म्हणवाचं एक त्यांची एक इच्छा झाली. ते इच्छाला सूक्त प्रतिक्रिया मी दिलं. त्याला हवासाला जागोनी पाण्याची व्यवस्था एका केलं नसते. मला एखादी भाऊला अवकाश मिळेल म्हणे गणेश शेंड्याने सांगितलं ना, ते प्रकार आमचा लायला ग्रामांतू मध्य घराशींची एक 10 सेंट जागेंतू एक सामाजिक अरण्य नाही तर एक चित्पावन करायचं एक सुरू झालं. प्राथमिकವಾಗಿ जागो लेवल करायचंच होतो, पाण्याची व्यवस्थाच होतो. पुराकारणी घेऊन वेगळे वेगळे नर्सरीज होतो अथवा गणेश शेंडे यांचे पुण्यांतू परिचय झालेला आहे. वेगळ्या वेगळ्या नर्सरी आणि साधारण एक 70 पल्लो पत्री पूजा संहिता हे ಬಗ್ಗೆ आम्ही एक ते पक्षादी ते एक चित्पावन समाजाचं हळू वैदिकांसना एक बुलंड विचारणे घेऊन ಅಂತಂದ साधारण सत्यनारायण पूजा आणि बुड्डाणावेरी हवासनाला एक 114 वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे सस्यांचा हवी म्हणी म्हणवाचा एक लिस्ट केली. त्यांचं एक 70 ते 75 सस्यांचा आम्ही एक लहान प्रयत्न केला असे. हे प्रयत्न ಅಂತೂ ಮಿಯಾವಾಕಿ ಅರಣ್ಯ ಯೋಜನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಗಿಡಗಳನ್ನು ಹತ್ತಿರ ಹತ್ತಿರ ನಡುವಂಥದ್ದು, 2.5 ಫೀಟಿನ ಅಂತರದಲ್ಲಿ ನಡುವಂಥದ್ದು. हे ಕಲ್ಪನೆ ಅಂತೂ ಗಣೇಶ शेंड्यानं ಮಿಯಾವಾಕಿ फॉरेस्ट ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಬೆಳಕು, ಅವಲ್ಲ सूर्याचं निब्बार, पाणी आणि भुईचं फलवत्ता हे तिन्ही सणाचे कोणताही मड्डो केही राहिलं तरी येवो म्हणी म्हणवाचं त्यांचं एक थिअरी. ते थिअरी आमचं हे चित्पावनाला हसे का म्हणी म्हणवासाठी एक लहान प्रयत्न केला असे. त्याचा रिझल्ट अजून येवत अजूनही 2-3 वर्षाला गेला. म्हणजे त्यांतू 2-3 स्तरांतू वेगवेगळे ಹೈಟಲ್ಲ जायचे मड्डे साला वेलण्या ಅಥವಾ लहान मड्डे साला वेलण्या ते किती वंच होते की तमणी म्हणवाचं गुंतू नाही. तसं ಒಟ್ಟು एक 10 सेंट ಜಾಗೆಂತೂ एक ಕೆಲವು ಮಡ್ಡೆ 1-2 ಸತಿ, ಕೆಲವು ಮಡ್ಡೆ 5 ಸತಿ ಅಥವಾ ಕೆಲವು ಮಡ್ಡೆ 10 सती. तसं एक गोटा 770 व्हरायटीचे एक 700 मड्डे लावायचा एक प्रयत्न केला असे. हे प्रयत्न अजून एक वर्ष याच्या गोटा 1.5 वर्ष झाला. अजून एक 1.5 वर्षांतू त्याचं संपूर्ण चित्रण येरामणी एक आमची आलोचना असे. म्हणजे पुढलीला पिढीला आमकामके पूजाला नाही तर आमकामकाला आमडाची घराशेवाच्या ललिता पंचमी पूजाला त्यांचं 48 पत्र पूजाला 48 नमण्याची पत्र हवी म्हणीसाठी. आता घराशेवाच्या पूजाला ती त्या गोटा 40 व्हरायटीची पत्र आमदा ठाच मिळाची. तसांची एका पुढलीला पिढीला हे पत्रांच्या असांची
फुलांचा सांचे समितांचा एक कोण परिचय तरी पुढल्या पिढीला सोत म्हणजे म्हणण्यासाठी आम्ही एका केलेला लहान प्रयत्न हो देवाच्या दयानं एडवळ अव्वल आयले आहे ती मड्डे ಕೆಲವು ಅದುನಿ ಮಡ್ಡೆ ಮಿಳವಸತಿ ಅದುನಿ ಜಾಗೋಸೆ ಕರೋಚ ಆಲೋಚನೆ ಇಸೆ ते महिन्यांतू म्हणजे जून जुलै ऑगस्ट महिन्यांतू हे मड्ड्याला ಒಟ್ಟು ಬರೋचा लवयाचा त्याचं सुप्त ಬೆಳವಣಿಗೆ हे पुढलेल्या वर्षांतू आम्ही करता तुमच्या अवघ्यांचा सहकार चित्पावना उजिरे बेलतंगडी चित्पावना ब्राह्मणारा ಬಳಗचा अवघे संघाच्या सदस्यांचाही सहकार हे कार्यक्रमाला सेमणी म्हणायचं. अवघ्यांना नमस्कार. मी गणेश शेंडेमणी वृत्तींतू सस्यशास्त्र उपन्यासकू. हे एक आमचं चित्पावना म्हणावाचं एका अरण्य निर्माण करावायचं एक सुयोग मला मिळावायचं तुमसमोर मी सांगून घ्यावे मस्त इष्टपडून घ्यायचं. आमचं गुरु परशुरामू सह्याद्रीचे एका सुंदर एक संस्कृतींतू त्याचा शिष्यवृंद बेळसांग घेणे आयिल्लो. तसा एक शिष्यवृंद हावनी आम्ही एक चित्पावना ब्राह्मण म्हणावाचं आमचं एक संस्कृती आम्ही अनादी कालांठी कणघेनी येनसा. हे संस्कृतींतू आम्ही सुमारू व्रत मग वाणवासे पूजा विशिष्ट पूजा पद्धती बोड्डाणासारखे पूजा पद्धती हे पुरा प्रकृतीला मस्त लग्गी जाऊन घेऊन आम्ही अनुचान हावनी चलोवंक घेनी येनसा. असं सता यशस्से काळांत किता हांसे मुळे आमचा अंकेक ध्रुवीकरण हांसे मुळे वेगवेगळे वाणी आम्ही जाणसा आमचा संस्कृतींतू अद्दी सल्ला सरखाना पल्लटाना पुरा मस्त हांसते. तसले एक संदिग्ध परिस्थितींतू आमचे अद्दीलाय आमचे वडलाय दिद्धलना एक संस्कृती एक्यावाणी एक स्नॅपशॉट सारखा मिळणं म्हणावाचं एक आलोचना आमदा ಎಂತಂದ आमच्या संस्कृती उरोवंक घेव म्हणावाचं आमच्या वडिलांचा एक किता आमदा दिदलेस आहे तर एक्यावाणी स्नॅपशॉट सारखा मिळणं म्हणून मनांक करणे आम्ही हे का लन्ने एक 15 सेंट्स जागेंतू एक चित्पावना म्हणावाचं एक अरण्य निर्माण करावे गेलं असा. ह्याला किल्ला आम्ही चित्पावना म्हणून नाव ठेवला मुळे एक आमची एक संस्कृती आमचं एक कुलनामही असे म्हणावाचं एक उद्देश मग एक चित म्हणावाचा म्हणजे अरिवू म्हणावाचा एक अर्थ से मग पा म्हणावाचा मुळे संस्कृती रक्षणा करावाची म्हणीसे. सो ಅರಿವನ್ನು ರಕ್ಷಿಸುವಂತಹ ಒಂದು ವನ म्हणावाचं संस्कृती संरक्षणय अरण्य म्हणावाचं एक उद्देशावरठी दोन्ही एका सम्मिलित हावनी आम्ही चित्पावना म्हणावाचं एक नामकरण ह्याला केलं असे. हिंतू किताप विशेष म्हणे तुमच्या सावडींना म्हणे जाणते आमच्या अवघ्य वाणवसेंतू उपयोग हवेचे समिधा हांतो फुल्ला हांतो अथवा पत्री हांतो अवघ्य मड्डे एक्यावाणी आमदा मिळावाचं असं एक सुयोगसे. सुमार जणांना ऑनलाईन पुरा सवयचं आम्ही किती करसा ऑनलाईन अंतू समिधा हाडायचा अथवा अंगडला जाणे समिधा मात्र घ्यायचा तो क्वेंट येसती म्हणावाचं कल्पना सुद्धा सही नाही अथवा फुलना सुद्धा अशा आमचा किता तयार हवनसाचं अंगडींत हसे तास असे तर पुरा सोडणी आमदा एक असलं एक पुण्य जागो छव ता एक आमचा सस्य संपत्तू अभिवृद्धी है मामा त्याचं एक संरक्षण है म्हणावाचं एक निट्टांतू आम्ही हे एक प्लॅन केला असे. हेंतू आम्ही किता म्हणे कसा लाईन असे म्हणावाचा तेंतूय सुमारू निष्कर्ष झाले किला मुळे नवग्रह वन असती अवघ्य ग्रहिंदा त्यांचे एक दिशा असती तेम प्रकार लाईन ते कसा अथवा वेगळं काहीतरी पुराण हे प्रकार लाईन ते कसा अथवा थीमॅटिक वना केलना ते कसा तसं पुरा वेगवेगळे विषय आम्ही ते ಬಗ್ಗೆ मस्त योजना करताना आमदा एक योजना किता मुळे सस्य त्याचं स्वाभाविक गुण धर्म प्रकार आता रुज्झानते मात्र त्याला एक दैविक शक्ती असे किल्ल्यामुळे ता कसा रुज्जावा ता कसा पुढा वर्तयवा म्हणायचा सस्याना निर्धार करावाचं असे. तसं वेन्या त्याचा मूल स्वरूप प्रकार तो एक मड्डो ते मड्डे प्रकार अथवा त्या एक बಳ್ಳಿ ते बಳ್ಳಿसारखा रुख ते रुखासारखा तसा एक डिझाईन करावाचा एलिमेंट आम्ही मेन हवनी हे वनाला आरोप केलं असे. सो सांध्र वृक्ष मादरी मग म्हणतो आम्ही हे वन निर्माण केलं असे. सांध्र वृक्ष किल्ल्यामुळे आमदा जागचं टिंब अभाव सल्लवेन्या केवल 15 ಸೆಂಟ್ಸ್ ಅಂತೂ ಸುಮಾರು 70 ಪ್ರಭೇದಾಂಚಿ
मड्डे एठा एक 600-700 मड्डे हे जागेन सती तुम्ही पळानी थते हे वन हवनी 1.5 वर्ष मात्र जाणसे पण यशाची मड्डे पुरा आमपक्ष 2-3 पुरुष एत्तर बेळपल्ले सुद्धा तुमचा दिससे हे किल्ला मळे हे सांद वृक्ष मादरीचा बूड तेंदा हवेत जाल्ला इतला खाणा मिळाता पाणी मिळाता सनाते ते वर्ते वर्ते सूर्याचं उज्जडा हरी जान्स सती आमदा ते संस्कृती आमची उच्च उच्च हंत म्हणे आमदा सांगत सती नभोमुखी हवनी आमदा एका विकासाचा एका रूप देसती म्हणाचं एका धन्यता भावांतू हे आम्ही करीत सा हे पूरा पळांग घ्यायचा ह्याची जबाबदारी पूरा घ्यायची हे वनाचं मेन निर्मात्र ह्याचं पूरा कारणीभूत जालना योगीश भिडे श्री योगीश भिडे बजक्किरे सालू ही मग त्यांचे घरचे सदस्य हे बद्धते हो एक जागो अद्दी त्यांचा कम्माची पुरा सल्लो एक जागो घर सल्ला जागो तुमचा अंदाज होईल घर सल्लो जागो म्हणायचं त्याला एक पायस असे तो भयंकर घट्टी जागो पण हे घट्टी जागेंतुई आम्ही केवल 1-1.5 अडी गुंडी काढणी त्याला अव्वल हवने गोवरपुरा देवनी आम्ही हे वन निर्माण केलं असे ह्याचं बेळवणिगे पडायतंदाची तुमचा खुशी हैरा तुम्ही हे वनाला या एदा पळा तुमचा कोणेक एठ नाही सांगून ಅಂತಲೇ आमदा हे मड्डे ಬಗ್ಗೆ ಗೊಂತು नाही म्हणायचं काही एक हे कसं ना अनुमान नाका प्रति मड्डे तेंदा एक आम्ही स्कॅनर घालणं असे हे स्कॅनर अंतू तुमचे मामूल मोबाईल अंतू स्कॅनिंग केल्यानंतर म्हणजे जाते इंटरनेट कनेक्शन सना म्हण जाणते तुम्ही तर स्कॅन करणे त्या सीधा ते मड्डेचे अधिक इन्फॉर्मेशन देवाचे वेबसाईट आला कनेक्ट असे हे एरिया अंतू आमदा हवेचा नेटवर्कही मिळासे तुम्ही हे पळावून येरा योगीश अण्णाला फोन करणे तुम्ही त्यांच्या घराला येऊनी हे वन पळावणी आमचं एक एफर्ट आला तुमचा एक अभिनंदन मिळतो म्हणावाचं एक मग तन्मूलक आमची एक संस्कृती समोर जाणतो म्हणावाचं एक हाराईक अंतू अवघ्यांना नमस्कार तसमुळे सांगू का यश पळायतलेंದ एक सावडेರ ಕೆಲವು ಮಡ್ಡೆ ಭಯಂಕರ ವರ್ತೆ ಗೆಲ್ಲ ಹತಿ ಕೆಲವು ಮಡ್ಡೆ ಲನ್ನೆ ಲನ್ನೆ होने त्यांदळाची निद्दवसक्क बेस्सा सत्का म्हणे सावडाव्याचा सहज होणे सावडाव्याचा पण तुम्ही सूक्ष्म होणे पळायनिंथ म्हण जाणते प्रति एक मड्ड आम्ही कोणते उपरांत कोणतं घाल्लोसे म्हणे तुम्ही पळावनिंथ म्हण जाणते सरिसुमाರು एक 40 मीटरवरे जंतले मड्डे मग ते लग्गी अंकेक 40 मीटर जंतले मड्ड सन नाही ते 40 मीटर जागेचे मड्डेंठी अंकेक 40 मीटर एत्तर जायचे मड्डेला सुमारू एक मिनिमम एक 10 मीटर अंतर अंतर तरी से तुम्ही सूक्ष्म होऊन तर पळावायचं येरा मग किल्लामुळे तर एक डिझाईन एलिमेंट झाले वेन आता सूक्ष्म होऊन पळावायचं असे ते उपरांत खालता सो आम्ही आमचं वैज्ञानिक परिभाषेंत म्हणावाचं म्हणून जाणते ಮೇಲಾವರಣ मग मध्यस्तर मग ಕೆಳಗಿನ स्तर मग भूस्तर तसं 4 स्तर सवेचं सस्यावरण वर्गीकरण ಅಂತ एक येवेचं एक सामान्य अवघे आम्ही पळायता येतं एक आमचं दिसतसे कोणते रन्नंतू पळायना तरी हो एक हे कसं ना लक्षण सरिसुमार होणे दिससे काही आम्ही एक दट्ट अरण्यांत बूड आमदा काही एक मड्डे दिसत नाही पण छाई मस्त ससे ते छाया मध्यांची एकी वेली गेलेली ससे पुन्हा सुटल्याने ससते ते मध्यांची जागो करणे एक लहान मड्डो गेलेलं ससे ते पूरा कवर करता लोक मोठ्ठो मड्ड ससे तेची तत्वांतू हे एका दिवसांत ಒಟ್ಟು ಬೆಳಪವೆಚ್ಚವೆನ್ಯ त्यांचा गरिष्ठ सामर्थ्य किती लोकरी बंचोय रमणाचे उद्देशावर ठिती बेळपात ससती किल्यामुळे त्यांना बूड हवा इतलं गोवर मिळत ससे वर्त त्यांना हवं इतलं सूर्यನ ಬಿಸಿಲು मिळत ससे किल्यामुळे मट्टे मड्डेंदा मस्त बिसिಲು हवेचं ती लोकरी वर्त जासती लन्ने मड्डेंदा टिंब उणापुरे म्हणा झालं ते टिंब स्लो हवनी बेळपसती अंकी एक 2-3 वर्षीन हे अरण्य टिंब दप्प हान जासे म्हणजे टिंब थिक हान जासे तेटला त्याचं गुणलक्षण टिंब चेंज असे तेटला पळावणी ಕೆಲವು मड्डे कड्ढाव्याचं यंतिराई खंडित नाही म्हणे म्हणा नाही तेच एक ताई एक आमचं हे प्लॅनिंग करतांचे आम्ही घालत असते प्रति एक प्रभेदाचे सुमारे एक 6-7 मड्डे हे वनांत सते कोणता अव्वलूर असे कोणता आमदा वेगळे मड्डेंदा उपद्रवदेंत नाही ससे तसा ठेवून घेणे उरलेले मड्डे कड्ढाव्याचं यंतिरा आता प्रत्येक सृष्टी स्थिती लय हे प्रकृतीचं तत्व झालं ताई आम्ही हे वना निर्माणाचे कालांतू कन्सिडरेशन केलं नसे तसा एक प्रयत्न आमचं असला प्रयत्न खंडित अवघ्याने चाललो होतो अवघ्यांचं सहकारानं चाललो होतो म्हणे मी म्हणा हे एक 10 सेंट्साचा एक प्रयोगात्मक हे झालेल्या
आम्ही अशा समिधा देवे इतला तयार आम्ही बद्धते नाही केला मुळे हे एक संरक्षणा दृष्टींत केले ना जल्लवेल्न्या पण अनुकूल सण ते काण आमथना मळे तांची कड्ढावचे मड्डे का अथवा एक्सेस सवने सवचे वृद्धल्ले मड्डे तसने सण खंडित यजमानांचं ಒಪ್ಪಿಗೆ ಅವರठी देवेचा पॉझिबिलिटी से नाही म्हणे म्हणावे हा नाही पण मड्ड्याचा मुख्य हे उद्देश का जाऊ तन्नल राम लक्ष्मण जानकी देवी समा अनाथ हंसे अयोध्या नगर अनाथ रक्षक तुची श्रीराम नका जाऊ तन्नल राम मंथरे मंतरी वर्खै सत्तरी मंथरे मंतरी वर्खै सत्तरी म्हणचे मण मण केडलाई कांतरी कैकई देवीचे राम द्वेषाला कैकई देवीचे राम द्वेषाला कारण झालिनी अनिष्ट मंतरी कारण झालिनी